कार्टून एक्स. कार्टून एक्स. एका वेळची गोष्ट आहे. निशानपूर गावामध्ये नागांचा एक समूह राहत होता. त्यांची राणी होती केतकी नागिन, जी एक इच्छाधारी नागिन होती. ते सगळे नाग भगवान शिवशंकराचे भक्त होते आणि त्यांच्या आशीर्वादानं ते शांतपणे राहत होते. राणीजी, सगळे नाग नागिन शंकराच्या पूजेसाठी तयार आहेत. चला सेनापती. सगळे नाग मिळून भगवान शंकराची पूजा करतात आणि शंकराला प्रदक्षिणा घालतात. मला सगळ्या नाग नागिनींना विचारायचं आहे की कुणालाही त्रास तर नाही ना? राणीजी, आम्हाला नेहमी भीती वाटत असते की आम्हाला पण आमच्या पूर्वजांच्या सारखं गारुड्याकडून मारलं किंवा पकडलं तर नाही जाणार ना. आपण इथं कुणालाही त्रास न देता राहतो. कोण आपलं वाईट का करेल? तरी पण माणसांचा काही भरोसा नाही. ते आपल्याला विषारी समजतात. त्यांना डंख मारू असं त्यांना वाटतं. जर असं काही झालं तर आम्ही त्यांना जरूर शिक्षा देऊ. सगळे नाग नागिन राणीच्या बोलण्यावर संतुष्ट होतात. काय झालं? निशानपूरची जमीन मोकळी झाली की नाही? नाही सेठजी, त्या जमिनीवर नागांची वस्ती आहे. त्याला कोणीच मोकळी नाही करू शकत. तू एक काम कर, नर्मद गारुड्याला बोलव. आम्ही स्वतः त्याच्याशी बोलतो. ठीक आहे सेठजी. नर्मद बिल्डर बरोबर बोलण्यासाठी येतो. काहीही करून आम्हाला ती जमीन हवी आहे. पण तिथं नागांची वस्ती आहे आणि त्यांची राणी केतकी आहे. ती असेपर्यंत आपण काहीच वाईट नाही करू शकत. राणी आता वस्तीपासून लांब आहे. वस्ती साफ करून टाक आणि नागांना पकडून बंद करून टाक. मी तुला यासाठी खूप पैसे देईन. तुला परत काहीही करायची गरज नाही पडणार. गारुड्याचं मन पैसा बघून बदलून जातं आणि तो हे काम करायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपली पुंगी घेऊन नागांना पकडण्यासाठी जातो. तेव्हा सगळे नाग नागिन शंकराची पूजा करत असतात. तेव्हा तो पुंगी वाजवायला सुरुवात करतो आणि सगळे नाग नागिन मंत्रमुग्ध होऊन त्याच्या मोठ्या पिटाऱ्यामध्ये येऊन कैद होतात. हे घ्या सेठजी, सगळे नाग याच्यामध्ये कैद झालेले आहेत. तुमची जमीन आता मोकळी झालेली आहे. हे घे तुझे पैसे आणि नागांना पण घेऊन निघून जा. याचं काय करायचं ते कर. राणी समूहात परत येते. त्या गारुड्याने सगळ्या वस्तीला कैद करून टाकले आहे. तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी मी कसा तरी त्याच्या कैदेतून सुटलो आहे राणीजी. हे त्यानं चांगलं नाही केलं. आता मी त्याला नाही सोडणार. केतकी राणी एका सुंदर महिलेचं रूप घेऊन त्याच्या बायकोची मैत्रीण बनून गारुड्याच्या घरामध्ये येते. तिनं गारुड्याच्या छोट्या मुलीला आपल्या हातामध्ये घेतलं आणि स्वतःच्या खऱ्या रूपामध्ये आली. राणीजी, माझ्या मुलीला सोडून द्या. जेव्हा स्वतःच्या परिवारावर संकट आलं तर रडायला यायला लागलं. हे नाग सुद्धा माझा परिवार आहेत, ज्यांना तू कैद करून ठेवला आहेस. मला माफ करा राणीजी, मी लालची झालो होतो. आजपासून मी कधीही तुमच्या वस्तीकडे नाही बघणार. आम्ही कुणालाही त्रास न देता शांतपणे इथं राहतो. तुझ्यासारख्या गारुड्यांच्यामुळं आमची प्रजाती संकटात सापडली आहे. आम्हा गारुड्यांना याशिवाय काही येत पण नाही राणीजी. आम्ही पोट भरण्यासाठी हे सगळं करतो. मी तुला नागमण्यातला खजिना देते, ज्याच्यातून तुम्ही गारुड्यांची एक वेगळी नगरी उभारा आणि कामाची सोय पण करा. पण त्यानंतर मात्र तुम्ही कुठल्याही नागाला पकडायचं नाही. मी वचन देतो राणीजी. राणीनं दिलेल्या खजिन्यातून नर्मदनं एक नवीन नगर वसवलं, ज्याला सफेरा नगरी असं म्हणतात. आणि आता कोणताही गारुडी कोणत्याही नागाला नाही पकडत आणि कैदही नाही करत. खरं प्रेम आणि तांत्रिक मांत्रिक. एक दिवस प्रीती सकाळी उठून ऑफिसला जाते तर केबिनमध्ये आधीपासूनच राहुल बसलेला असतो, जो चांगल्या प्रकारे कंपनीला चालवत आहे. मॅनेजमेंट बरोबर बोलत असतो. प्रीतीला आधी हे सगळं त्याचं नाटक वाटतं, कारण असं पहिलं सुद्धा घडून गेलेलं आहे. पण संध्याकाळ होऊन गेल्यानंतर सुद्धा राहुल अगदीच राहुल सारखाच वागत होता. राहुल, आता तू ठीक झालास? खूप चांगलं झालं. देवानं आमची प्रार्थना ऐकली. हो, मी आता लवकरच पूर्णपणे ठीक होऊन जाईन. काय खरंच राहुल बरा झालाय? त्याचा वेडेपणा संपून गेला का? जाऊ देत. जर सगळं काही नीट चाललं असेल तर मग मला पण त्याची साथ द्यायलाच पाहिजे. म्हणून प्रीती पण आधीसारखंच आपलं आयुष्य राहुल बरोबर व्यतीत करायला लागते. पण निसर्गाला जणू काही हे मान्यच नव्हतं.
प्रीती जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिनं पाहिलं की राहुल कुठंच दिसत नव्हता. मॅनेजर, राहुल आला आहे की नाही? नाही मेमसाब, राहुल सर आज नाही आले. पण प्रीतीला माहित होतं की राहुल सकाळी सकाळीच ऑफिससाठी बाहेर पडला आहे. अचानक हॉर्नचा आवाज ऐकू येतो आणि जीपमधून 3 पोलीस बाहेर उतरतात, ऑफिसमध्ये घुसतात आणि तिथं ते शोधाशोध सुरू करतात. मॅनेजर, तुमचा बॉस राहुल कुठे आहे? पण काय झालं? तुम्ही बॉसला का शोधत आहात? जेवढे सांगितले तेवढेच काम करा. पण तुम्ही सांगा तर राहुलनं काय केलं आहे? मी राहुलची पत्नी आहे. जसं प्रीतीनं त्यांना सांगितलं की ती त्याची पत्नी आहे, त्यांनी सरळ प्रीतीला ओढून जीपमध्ये घातलं. त्यानंतर जेव्हा प्रीती त्या सगळ्या पोलिसांबरोबर गाडीत बसून पोलीस स्टेशनला जात होती तेव्हा अचानक एका लाल रंगाच्या कारनं जीपचा रस्ता अडवला आणि आतून काही गुंड, ज्यांनी आपल्या चेहऱ्यावर काळा मास्क घातला होता, बाहेर पडले आणि त्यांनी फायरिंग सुरू केली. तेव्हा जणू काही चमत्कारच झाल्यासारखा राहुल आपल्या बाईकवर दिसला आणि प्रीतीला आपल्याबरोबर घेऊन पळून गेला. मला सांग, कोण आहेत ते लोक जे फायरिंग करत होते? राहुल काहीच बोलला नाही आणि मग रात्रभर ते चालतच राहिले. प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला तिचे जुने दिवस, तुटलेल्या मंदिराची कहाणी, पंडितजी, राहुलचा वेडेपणा आणि आता हा नवीन घोटाळा, हे सगळं आठवत होतं. पण राहुलच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते. तो फक्त ॲक्सेलेटर पूर्ण शक्तीनं फिरवत होता. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी ते दोघेजण एका निर्जन ठिकाणी पोहोचले, जिथं एकदम शांतता होती. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याचा आवाज येत होता. वातावरण एकदम शांत आणि स्थिर होतं. तेव्हा, तुझ्याबरोबर मी जे काही केलं ते सगळं विसरून जा. मी मान्य करतो, मी तुला खूप त्रास दिलाय. माझ्यामुळं तुला खूप काही सहन करावे लागले, पण आता असे अजिबात नाही होणार. हे सगळं काय चाललंय? आपण कुठे आहोत? ते पोलीस का आले होते? अचानक ते गुंड, मग तू त्यांच्याशी मिळालेला तर नाहीस ना? तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. माझ्या बरोबर ये. असं बोलून राहुल प्रीतीला एका गुहेत घेऊन गेला. आतील वातावरण पाहून प्रीतीला जणू चक्करच येऊ लागली, कारण तिथं पंडितजीचं प्रेत पडलं होतं. जणू काही ते गाढ झोपेत आरामात झोपलेले आहेत. मला माहीत आहे की तुझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत. चल, मी तुला सगळी हकीकत सांगतो. आपल्या दोघांमध्ये भांडण अशा ठिकाणी झालं जिथं लोक एकमेकांशी जुडतात. मग आपल्याला एक पंडितजी भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपलं नातं ठीक करण्यासाठी आपल्याला ब्रोकन टेम्पलमध्ये लग्न करावं लागेल. आणि आपण तसंच केलं. पण हा सगळा त्यांचा कट होता. खरं तर पंडितजी एक तांत्रिक होते. त्यांनी रस्ता अपघातमध्ये वारलेल्या त्यांच्या मुलाला परत आणण्यासाठी, विधी पूर्ण करण्यासाठी आपल्याला फसवलं होतं. काय? मग तू त्यांना मारून टाकलंस? तू असं कसं करू शकतोस? तू चुकीचं समजत आहेस. संपूर्ण गोष्ट तरी ऐक. त्यांनी आपल्याला फसवले होते, पण आपलं प्रेम खरं होतं. आपण दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. म्हणून असं म्हटले जाते की जर आपण प्रामाणिक मनाने काहीही मागितलं तर कोणतीही वाईट शक्ती आपलं काहीही करू शकत नाही. आणि नेमके तसंच घडलं. ब्रोकन टेम्पल, जिथे आजपर्यंत कधीच पाऊस पडलेला नाही, तिथं अचानक वादळ निर्माण झाले. म्हणून पंडितजींनी हे अशक्य आहे असे बोलून पुढे ढकलले होते. हो, त्यानंतर मी माझी मानसिक शक्ती गमावली होती आणि विचित्र हालचाली करायला सुरुवात केली, कारण पंडितजींच्या मुलाचा आत्मा माझ्यात शिरला होता. कधी कधी तो माझ्या स्वप्नात येऊन मला सांगायचा की मला वाचवा. मग हळूहळू जणू एक शरीरात 2 आत्म्यांमध्ये मैत्री झाली. मग मी कधी कधी राहुल बनायचो. पण एके दिवशी माझ्या स्वप्नांमध्ये पुन्हा पंडितजींचा मुलगा रडत बोलला, मला माझ्या वडिलांकडे घेऊन चल. मी म्हणालो की मला त्याचा पत्ता माहीत नाही. मग त्यानं मला सर्व काही सांगितले. दुसऱ्या दिवशी मी उत्साहाने भरून गेलो आणि सकाळी सकाळी मी ऑफिसच्या बहाण्याने तिकडे जाण्यासाठी बाहेर पडलो. तिथे मला पंडितजी भेटले आणि मला पाहून ते आश्चर्यचकित झाले. मग मी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली आणि हे ऐकून त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आणि एक संन्यासी रडू लागला.
ते म्हणाले, माझ्या मुलाला तू परत कर. तो तुझ्यामध्ये राहायला लागला आहे आणि आता तुझ्या मर्जीशिवाय तो दुसऱ्या शरीरात जाऊ शकत नाहीस. मग त्यांनी मला सर्व सत्य सांगितले की त्यांनी आपल्याला कसे फसवले आणि मग पश्चाताप करून रडू लागले. त्यांची ही परिस्थिती पाहून मी म्हणालो की जाऊ दे, जे झालं ते झालं. शाब्बास. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला माझं सुखी आयुष्य आणि माझं प्रेम परत करा. मी तुम्हाला तुमचा मुलगा परत करेन. पंडितजी तयार झाले आणि मग म्हणाले की यामध्ये खूप अडचणी येतील, असेही होऊ शकेल की वाईट आत्मे तुझं प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न करतील आणि मग तुझं प्रेम वाचवण्यासाठी कुणाला तरी बलिदान द्यावे लागेल. मी म्हणालो की मी बलिदान देईन. प्रीतीच्या डोळ्यात पाणी येतं. राहुलनं तिला विचारत पुढची कहाणी सांगायला सुरुवात केली. हा तर मग मी म्हणालो की मी बलिदान देईन. पण पंडितजी म्हणाले की प्रेमी युगल बलिदान नाही देऊ शकत. हे सगळं माझ्या स्वार्थामुळे झालं आहे, त्यामुळे मीच बलिदान देईन. यामुळे माझ्या मुलाला नवीन शरीर मिळून जाईल आणि पुढच्या जन्मामध्ये आम्ही सुखानं राहू शकेन. हे बलिदान म्हणजे माझा पश्चाताप असेल आणि हे सगळं तुझ्या इच्छेशिवाय नाही होऊ शकत. असं होण्यासाठी तुला प्रीतीबरोबर येथे येऊन परत विवाह करावा लागेल आणि आपल्या हातानं माझा अंतिम संस्कार सुद्धा करावा लागेल. तेव्हाच मला आणि माझ्या मुलाच्या आत्म्याला नवीन शरीर मिळेल. याआधी मी पंडितजींना काही बोलेन. पंडितजी म्हणाले, तू लवकर प्रीतीकडे परत जा. तू जेवढा उशीर करशील तेवढाच खतरा वाढत जाईल. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी तुम्हा दोघांना काही नाही होऊ देणार, कारण माझा मुलगा तुझ्या हातात आहे. म्हणून मी लगेच परत ऑफिसमध्ये गेलो. तर मला तिथे सगळ्यांनी सांगितलं की काही पोलीस माझ्या नावाखाली तुला पकडून घेऊन गेले आहेत. मग मला समजलं की ते जरूर वाईट आत्मे असणार. मी लगेच निघालो आणि तुझ्याकडे यायला लागलो. मी बघितलं की पुढं पोलिसांची जीप होती आणि तू पण त्यांच्याबरोबर होतीस. पण अचानक जणू काही चमत्कार झाला आणि फायरिंग सुरू झाली. मग मी संधी बघून तिथून तुला घेऊन इकडे आलो. आता प्रीतीला सगळी गोष्ट समजली होती. ती रडत होती आणि हसतही होती. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि मग त्यांना त्यांचा जीवनसाथी आता परत मिळाला आहे. मग त्यांनी पंडितजींचे अंतिम संस्कार केले आणि सुखानं एकमेकांबरोबर पुढचं आयुष्य जगू लागले. आज पण ते दोघं जण हा किस्सा आठवतात आणि मग त्यांच्यातलं प्रेम अजूनही वाढतं. या जगात खऱ्या प्रेमाला कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. अशाच मजेदार कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.